गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्याच्या ढवळीपूरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली। श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ वय वर्ष 38 याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील 5 वर्षापासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला। पीडित मुलीला गरम लोखंडी पकडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटले आहे। आरोपीने पीडितेला कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती। यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या 5 वर्षापासून या मुलीवर अत्याचार करत होता। याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे 4 वाजता बेड्या ठोकल्या, तसेच त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 8वीत आल्यापासून हा प्रकार सुरू होता। आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबाचे चांगले संबंध होते। पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे। याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021 पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती। मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवी मारण्याची धमकी दिली। मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितलंस तर तुझ्या आई वडिलांना आणि भावाला मारून टाकेन, अशी भीती तो घालत होता। कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी पीडितेने हा छळ सहन केला। मात्र 10 मार्च 2026 रोजी आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावलं। भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता तू लवकर का आली नाहीस असे विचारत आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली। आरोपीने तिला बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली। पारनेर पोलिसांनी या प्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। मात्र या घटनेनंतर अहिल्यानगरमधून संतापाची लाट उसळली आहे।